ह्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला शिळ्या भाकरीचे तुकडे. आमच्याकडे तुकडे बोलतात ह्याला. बारीक चुरा करून असं बनवतात किंवा असं बोलतो आम्ही भाकरीचे पोहे बनवायचे असं. तर पोह्यापेक्षा इतके जबरदस्त होतात ना, खूपच. तर त्यासाठी ही शिळी भाकर होती. याचे मिक्सरमध्ये बारीक असा चुरा करून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवली होती मी. तर कडक झालेली. तर थोडंसं पाण्याचा हात असं शिपका लावून थोडं भिजत ठेवले. थोडं थोडं पाणी शिंपडून भिजत ठेवले हे. आणि त्या फोडणीसाठी लसूण घेतला आहे ठेचून, बारीक कांदा चिरून घेतला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हे भाजलेले थोडे शेंगदाणे आणि हे जिरे मोहरी फोडणीला टाकायची आणि हळद मीठ टाकायचं ह्याच्यात. तर चला, कढई पण आपली तापलेली आहे. कढईसुद्धा गरम झाली आहे. तर त्याला फोडणीला टाकूया. पोह्याला कसं आपण तेल वगैरे टाकतो, सेम पोहे बनवतो तीच पद्धत आपल्याला. जिरे टाकले. तुम्ही हिरवी मिरची, लसूण, अद्रक पेस्ट सुद्धा टाकू शकता त्याच्याऐवजी. जिरे, लसूण, अद्रक पण छान लागतं वाटलेलं. पण आता वाटलेलं नाही तर मी असंच टाकलं. आणि थोडी मोहरी. आता लालसर झालं जिरे मोहरी तडकायला लागली का कांदा टाकायचा. कांदा आणि मिरची. कांदा आता छान कांदा आता छान असा परतून झाला. कांदा चांगला लालसर झाला, परतला का त्याच्यामध्ये आता हळद टाकायची थोडी आणि चवीनुसार मीठ टाकायचं. थोडीशी हळद आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे. हे शेंगदाणे घेतले तर चुरगळून त्याचं साल काढून ते साल काढलेले शेंगदाणे टाकायचे. ते काय अगोदरच भाजून घेतलेले, त्यामुळे काय आता नाही भाजले तरी चालतं. आता मिक्स करून घेतलं. ते आता हे आपले खूप छान. आता हे आपले तुकडे बारीक केलेले मिक्सरमधून पोळ्यासारखं लगेच नाही करायचे. पोळे कसं 2 मिनिटात होतात लगेच ना. खालीवर केलं 2 मिनिटात होतात तयार. तसं हे आहेत ना, कच्चे राहतात हे तुकडे भाकरीचे. तर याला कमीत कमी 5 मिनटं 4 मिनटं तरी याला खालीवर करत राहायचं. अशा प्रकारे आता हे पोहे जसं आपण हलवतो तसं हलवत राहायचं. दाबून घ्यायचं. सारखं खालीवर भाजत राहायचं म्हणजे सगळीकडे भाजून निघतात. नुसते बाजरीच्या भाकरीचे तर खूप छान लागतात. हे ज्वारीच्या भाकरीचे, बाजरीच्या भाकरीचे असतील तर खूप छान लागतात. तर हे झाले आपले शिळ्या भाकरीचे तुकडे तयार. किती छान झालेत, किती मस्त मस्त एकदम. पोह्याला काय करता, पोह्यापेक्षा भारी एकदम दमदार. पोह्याने तर लगेच भूक लागते, याच्याने तर आपलं जेवणच होऊन जातं. भूक पण नाही लागत यांनी लवकर. तर हे आमचा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. एवढे जबरदस्त असे हे तुकडे झालेले आहेत भाकरीचे. बाजरीच्या, ज्वारीच्या, कुठल्या नाचणीच्या, कुठल्या पण भाकरीचे तुम्ही अशा प्रकारे तुकडे करू शकता.
आणि एवढे टेस्टी झालेत ना, खूपच छान झालेत. आणि फक्त 3 मिनटंच परतून दिलेत कांदा आणि ते परतल्यावर, 4-5 मिनिट पण नाही लागत. 3 मिनटंच खालीवर केले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.